पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठ्ठला 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 वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाची जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला विठ्ठला अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नबल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे एको कमी करा वरचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूच्या मालकांचा आहे खरा आवाज करा मोकळं पटांगण आहे खरा करा बेस कमी ठेवायचा कडक आवाज करायचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा या विश्व मालकाचं नवल प्रतिपादित करतात द्वापार युगात काय नवलाची कामं केली ती एवढ्या नवलाची कामं आहेत की नवल सुद्धा कधी कधी लाजत असेल
नवल सुद्धा म्हणत असेल की द्वापार युगात भगवंताने केलेली कामं, या कामामुळे नवलाचंही नवल पण मोठं झालं. विठाला विठाला अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये वाढवा आवाज, वाढवा, हळू बोलल्यावर कळायला पाहिजे. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये भगवंताचा अधिकार प्रतिपादित केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता दर्शितात. अनंत ब्रह्मांडे उदरी, हे विश्व ज्याच्या पोटात सामावलंय तो नंदाच्या घरी बालकत्व निभवतोय. लहान हो नंदाच्या घरी थांबतोय, तिथं रांगतोय, तिथं खेळतोय. हे त्याचं नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. सजनांनो, विश्वाला जीव घालायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला यशोदा जीव घालते. उदाहरणार्थ, एक गंगा समुद्राला पाणी पाजण्याकरता गेली. गंगेला माहिती असावा समुद्रामुळेच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे गंगेत पाणी येतंय. पण गंगा समुद्राला पाणी पाजायला गेली आणि समुद्रही तिचं पाणी पेत आहे. त्यावर ती किती नवलाच्या गोष्टी असतील कल्पना करा. गंगेत पाणीच समुद्रामुळे आहे. विश्वाला जीव घालायचं काम भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मात आहे आणि त्याला यशोदाई साहेब जीव घालतात. किती नवल आहे. वेगळाच सांगतो, 2-2 मिनिटात. आपण शेतकरी माणसं आहोत. ज्यानं विहीर फोडली असेल त्याला एखाद्या वेळेस अनुभव आला असेल. नसेल अनुभव तरी जुन्या माणसांना अनुभव आहे. कारण नव्यांना अनुभव येण्यासाठी हे इतके डिजिटल झालेत. हे विहीर मोजताना पण त्याला म्हणते तूच मोजून देईन, घरी येऊन पैसे घेऊन जाय. इतके डिजिटल झालेत म्हणजे त्याला तितका सुद्धा वेळ नाही विहीर मोजायला जाणं सुद्धा. जुनी माणसं स्वतः विहीर फोडत असताना बास टाकायचे, तिथं थांबायचे, खोपी करायचे. नव्हते पत्राची व्यवस्था. माती काम लागायचं, मुरुम लागायचा, खडक खडक लागायचं. निबर लागलं की मग आवाज घ्यायचे. पहारीचे 12 होते. घरीच दारू तयार करायचे. दारू प्यायची नाही म्हणालो मी तुम्हाला, हो गैरसमज नकोय. लोखंडीचे झाडं जाळायचे. लोखंडी कळायची नाही जीनच्या पॅन्टीवाल्याला. जुन्या माणसाला माहिती आहे का, आराटी असती चांगली, निबर काड्या असतात. त्या काडीचे कोळशे चांगले पडते. ते पेटा पेटून देत होते. ते कोळशे इजित होते. ते कोळशे कुटायचे. राळ रांजा काय असेल सगळं टाकून त्याची ती आवाजाची दारू तयार करायची. आवाज घ्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बैलावरचं डालगं सुरू व्हायचं. ते खरपण वरी काढायचं. 60-70 फूट विहीर खोल गेली. आवाजाने एक मोठा दगड निघाला. तो दगड त्या डालग्यात टाकला. त्या डालग्यानं तो दगड वरी घेतला आणि वरी घेतलेला दगड खरपणाच्या गंजीवर गेल्याच्या नंतर गंजीहून खाली घसरला. दगड आपटला आणि दगडाचे 2 तुकडे झाले. त्याच्यातून एक बेंडूक बाहेर निघाला. 60-70 फुटाहून बेंडूक बाहेर निघाला. कोण चारा घालीत असेल त्याला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, पाषाणाचे पोटी बैसला दरदरू. तयामुखी चारा कोण घाली. 100-100 फूट खाली जमिनीमध्ये जो दगड निघतो त्या दगडात जिवंत बेंडूक निघतो. जिवंत जिवंत. 4-2 पुस्तकं शिकलेल्याला मळमळ होत असं नाही ऐकायला. ते म्हणत असेल बाळू महाराजाच्या गोळ्या संपलेत का काय गडे. सुमळ्या तू जाईन शेतात, तुला कळल. तुला कळत नाही मका शेंड्याला लागती का बुडात लागती का कमराला लागती. इतकी तुला अक्कल नाही तर खालचा दगड काय कळणार आहे तुला. विठाला त्या 100 फूट पाषाणातल्या बेंडकाला जीव घालायचं काम पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तो यशोदेच्या हाताने जेवायला महाराज.
या सखल भागावरची झाडं हिरवी राहत असतील काय नवल नाही. परतूरच्या पुढे गेल्यावर एक उंच डोंगर आहे. भर चैत्राच्या महिन्यामध्ये सुद्धा त्या डोंगरावरची झाडं हिरवी राहतात. जीवन तयासी जीवन तयासी कोण घाले जीवन तयासी कोण घाले जीवन तयासी फुटती सर्वांना उष्णता फुटती तरुवर उष्ण काळ माशी जीवन तयाशे कोण घाले. उंच डोंगरावरल्या झाडाला कोण पाणी घालतंय तरी त्याला भर कडकडत्या चैत्राच्या उन्हामध्ये त्याला पालवी फुटती. कोण कोण तो पंढरपुरातला मालक आहे. डोंगरावरल्या झाडांना सुद्धा जीव घालायचं काम तो करतोय आणि तो यशोदाई साहेबांच्या हातानं जेवतोय हे सुद्धा नवल आहे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती. विश्वात व्यापून उरलंय. हे विश्वच त्याच्या कृपेनं स्थिर आहे. ज्या भागावरली त्याची कृपा संपली तो भाग होत्याचा नव्हता होऊन जात असतो. 6 सेकंद किल्लारी गावावरचं प्रेम सोडून दिलं. फक्त 6 सेकंद. 6 सेकंदात किल्लारी नावाच्या गावावरचं प्रेम पंढरपुरातल्या मालकानं सोडून दिलं तर 6 सेकंदात किल्लारीचं होतं नव्हतं केलं. विश्वाला आधार कोणाचा आहे? त्याचा. मागे एक पेपरवर टीव्हीवर पाहिलं माळीन नावाचं गाव किती रिचवलं ते. त्यानं थोडंसं कासं काही जरासं खालवा हलवी केली की होत्याचं नव्हतं होतंय. मंडपवाल्यानं लोखंडी पाईप लावले, मंडप हे केला, सगळ्या गोष्टी केल्या. त्याचं माझं काही बिचाऱ्याचं भांडण नाही काय नाही. आणि इतकं चांगलं चालल्यावर कशाला कोणासंग भांडायचं काही गरज आहे का त्याच्यावर? उगं फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही? आगाव पण आहे ना. पण पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर ही एक जिल्हा संपेपर्यंत ही पट्टी सापडायची नाही. त्यानं वारं सोडल्यावर सुटून बरं का आपले डोके फुटते नाही पैप पाडल्यावर. ते काय पट्ट्या पुन्हा आणि डोके आपल्याला भेटतात का पुन्हा? एकदा वारं सुटलं होतं आमच्या गावात. एका माणसाचे पत्र तर उडाले पण डेरा उडाला तर अर्धा भरलेला. पाण्याचा डेरा उडाला दुसऱ्याच्या माळदावर जाऊन आपटाला. म्हणजे या पृथ्वीला आधार द्यायची ताकद ज्याच्या हातात आहे आणि ते यशोदेच्या कडेचा आधार घेतोय. काय नवल हो. तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. संन्यासाचे 2 नियम आहेत. लग्न करून मंडळीला सोडून दिला तो एक संन्यासी आणि ज्यानं आयुष्यात स्त्रीचा संग होऊ दिला नाही तो बाल ब्रह्मचारी. तो बाल संन्यासी, बाल ब्रह्मचारी. पण एकदा संन्यास घेतल्याच्या नंतर जर पुन्हा स्त्रीचा संग झाला तर कायमचं संन्यासी पण मातीत जाते. मालकाचा तर एक वेगळा पुरावा ऐकायला भेटला गोडसा.
100 वर्ष आयुष्य एक साधू निष्कलंक जगला, निष्कलंक जगला, निष्कलंक. आणि मरता मरता पाण्याची अपेक्षा झाली. पाणी देतंय का कोणी, पाणी देतंय का कोणी असा आवाज ऐकला. आणि एका स्त्रीच्या हातात पाण्याचं पात्र आहे, तिने हातात पाणी धरलं. वेळ फक्त 4-5 सेकंदाची आहे. 5 सेकंदात ह्यो साधू मरणार आहे, मरणार आहे, मरणार आहे. पण त्या 5 सेकंदात पाणी देणाऱ्या बाईचं रूप आवडलं. तरी तपोबळी जन्मधर, तरी तपोबळी जन्मधर, तरी तपोबळी जन्मधर. वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी. तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. आयुष्य जीवन गोड जगलाय. आणि 1-2 सेकंदा करता मन पापात गेलं, सगळं मातीत जाते. पंढरपुरातल्या मालकान महाराज 16,108 बायका, एकीचं घरानं नाही. पुन्हा कोणतीची चोळी फाटली का, चपलाचे बंध तुटलेत का, साडी फाटली का, का दागिने बँकेत नेऊन ठुलेत, का मसाला नाही, का गहू उडालेत, का ज्वारी उडाल्यात, का तांदूळ उडाले, काहीच घरानं नाही हो. 16,108 पत्न्या इतक्या आनंदात सांभाळल्या, इतक्या आनंदात. बरं लेकरं बी किती झाली, 1 अन् 2 अन् 3 काय चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या, एकाचा मेळ नाही. 1 कोटी बायका, 1 कोटी. इथं 16,108 बायकापैकी 56 कोटी यादव, 48,324 तर पोरी होत्या. 1,61,081 मुलं होते. आणि सगळ्याचे नातू पंतू मिळून 56 कोटी यादव झाले. आणि एवढा संसार घासून करू नये ब्रह्मचारी. एक जणाच्या अंगावर भगवे कपडे ते मेलं, मेलं. ते मेल्यावर पोलीस तपासायला आले, डायरीत बाईचा फोटो निघाला. डायरीमध्ये एका बाईचा फोटो, पण आधार कार्ड नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सगळ्यांनी विचार केला आता माती कशी करायची, फुकून द्यायचा की पुरायचा. फुकून द्यावा तर कपडे भगवेत, आणि पुरावा तर बाईचा फोटो खिशात आहे. नेमकं आता करायचं कसं. आणि बिचाऱ्याचं कवडीचं पाप नाही, कवडीचं पाप नाही. फोटो होता आईचा तरुणपणातला, आईचा तरुणपणातला फोटो खिशात होता. पण पाहणाऱ्याच्या मनात काय आलं असेल महाराज, तितक्यामुळं बघणाऱ्याच्या अंतकरणातलं संन्याशी पण मातीत गेलं. तितक्यामुळं महाराज, तितक्यामुळं. तो 16,108 पत्न्या असताना ब्रह्मचार्याच्या यादीत. त्याचं कारण काय, विधीने सेवना, It's
चौकटीत करतो का ती गोष्ट गोड 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 तत्वावर आरूढ विटेवरचा मालक तिला स्वीकारित असतो. लग्न करणाऱ्याला सुद्धा संन्याशाच्या पलीकडचं पुण्य प्राप्त होते. पण वागाव कसं लग्न माहितीये का, बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिलं ती एकटी बाई जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं. तो हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो, हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो. चौकटी सांगितल्या, ज्या त्या नियमाच्या चौकटीत आचारसंहिता आपण पाळली आपण मोठे होऊ शकतो, मोठे होऊ शकतो. आपला नेमका हातचा चुकतो. काही माणसं विनाकारण पापाला बळी पडतात महाराज. पाहलिया सुंदर अंगना कै प्राप्त होईल जाना, डोंब विषयाचा उगाना, जीवन जाळी जावाली सांगतात. सुंदर स्त्री पाहिल्याच्या नंतर ती मला कधी प्राप्त होईल, आणि तिच्या रूपाकडे पाहत असताना विषयाची वासनेचा अग्नी लागलाय. नुसतं तितकं मनात आलं तरी अख्खं जीवन उकंड्यात गेलंय, अख्खं जीवन उकंड्यात. ज्या गोष्टीची गरज नसती ती गोष्ट पापाच्या मनात आणणं फार मोठा पापाचा डोंगर होत असतो, फार मोठा पापाचा. सज्जनांनो, तुम्ही आम्ही फार छोटी माणसं आहोत. अविरत भजन केलं महाराज एका माणसाने, अविरत भजन केलं. भजन सुरू करण्याच्या परंपरेत त्या व्यक्तीचा वाटा आहे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर. नारद महाराज भजनामध्ये नारदाचा फार मोठा वाटा आहे, महाराजची फार मोठा वाटा आहे. भजने भगवान शिवशंकरांनी सुरू केली, परंपरा शंकराची आहे. पण भगवान शिवजीला भजन करण्यासाठी मदत देवर्षी नारदांनी केली. 6व्या क्रमांकाचा संन्यासी महाराज. सहज एके दिवशी वासना झाली, मी लग्न करावं. झाली न बाई, झाली बाई. 60 पोर आणि एक पोरगी. कोणी मारुतील नारळ फोड की शेंड्या हित नेत होती डपर भरायला. कोणाचा डेरा फुटला की खापर इलाच पाहिजे होतं. 60 पोर आणि एक पोरगी म्हणल्यावर किती वारे ढपर काढावं लागत असतील. महाराज भजनामध्ये अग्रगण्य मदत असणारा, जीवनात भजन करताना तंबाखू खाल्ली नाही, बिडी वळली नाही, सिगरेट वळली नाही, गुटखा खाल्ला नाही. कसं भजन केलं ते? अविरत भजन. 1 रुपया घेतला नाही, खिसात नव्हता तर रुपया कशी कुठे ठेवीन? शर्टच नव्हतं नारदाला. असं भजन करणाऱ्याच्या थोडी अंतकरणात वासना आली तर ब्रह्मचर्य पण तितक्या वेळापुरतं मातीत जातं. इथं तो 16,108 पत्न्या चौकटीत होतं. हेही नवले साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. गावातल्या लोकांनी मिळून एकदा इतक्या जागेला कंपाऊंड करून घ्या. दाबा एखादा पुढारी, म्हणजे असा मुंडक्यावर पाय देऊन नाही म्हणालो मी. त्याला बोलवा, त्याला एखादा निधी मागा, आमच्या गावाला एखादा निधी टाक म्हणून. आणि फार मोठी प्रशस्त जागा आहे. हिला कंपाऊंड झालं, याच्यामध्ये 10-5 ट्रॅक्टर कस टाकता येते, म्हणजे गवत उगत नाही. जेवायला बसल्याच्या नंतर किती हातवा पाणी खाली जिरून जाते. नुसता पाला पाचोळा झाडून काढायचं काम एकदा करा. एखादं म्हणजे महाराजाला सांगायचंच काम असते. फार छान जागा आहे. शक्यतो बऱ्यापैकी आता पुनर्वसूंचं गाव असल्यामुळे फार सुंदरशी जागा आहे. नाही तर बरंच गाव श्रीमंत, मारुतील जागा नाही. चट लोकांनाच खाल्ली त्याची. हो, एका गावातला म्हणला महाराज, म्हणला महाराज काय करायची, मारुतील कुठं पोरव आले, त्याला काय करायची जागा.
यांना मारुतीला नाहीत पोर होत, पण त्या पोरीचं लग्न कुठं तळ्यात करतो का? लागन ना जागा, फार प्रशस्त जागा आहे, फार सुंदर. बघा इनाही छोटा वाटला मला घरचा, इना पण मोठा आणा. आता उद्या पैठणच्या वारीत इना घ्या चांगला. माझं एक मत आहे, काल माघवारीला पंढरपूरला होतो. चांगल्या माणसांचं ऐकायचं मला छंद आहे. भंगीऱ्या कोट्याधीश असला तरी त्या हरामखोराचं मी नाही ऐकत, मी आचरणशील व्यक्तीचं ऐकतो. पताका होती माझ्या खांद्यावर, थोडासा उन्हानं तिचा कलर हे झालता. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले सदाबाबा वारकरी, त्यांचं नाव आहे सदा, आणि सदा वारकरी. अशा निष्ठावंत वारकऱ्यांची भेट झाली. मला म्हणले, गिरगावकर बुवा मोठी माणसं आहेत, पताकेचा कलर उधळला की दुसरी घ्यायची आणि पहिली गंगेत सोडून द्यायची. वा वा, कान धरले. आपला संप्रदाय वैभवशाली, या संप्रदायामध्ये येऊन आजच्या दिवशी बाबा, या संप्रदायात आजच्या दिवशी वरचे लोक सुद्धा वटावून जीबी फिरीत आहेत. इतकी मजा आहे या संप्रदायात, पण त्या खाली येता येत नाही ना. मृत्यूलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर राजे हो, अमर लोक या संप्रदायात आजचा एक एक लाहीचा कण खाण्यासाठी इच्छा करतात. एक लाहीचा कण, इतका पवित्र संप्रदाय. आपली मंदिरं जितकी भव्य दिव्य करता येतील तितकी करण्याचा प्रयत्न करा. एक सांगू सज्जनांनो, मी जरी असेल संसारात, माझी मस्ती जर उतू आली असेल, पण संसारातली मस्ती रावणासारख्याची जिराली तर गिरगावचा कोणता बाळ आहे ज्याची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होतो. कोण्या आमदाराची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. हा, सगळं चंबूचा वाळ उचलून त्याला समुद्रात उडी टाकावं लागेल रावणाच्या विरोधात फॉर्म भरायचं म्हणल्यावर. अशा 7 कोटी चौकटी होत्या. त्याचं संसारात इचकलंय. तुमची माझी काय कथा आहे? आपल्याला प्रपंचात काही ना काही दुःख असतं. पोरग तरी बुट हरपून येतं. आता घरी गेल्यावर मी म्हणील, आता आमच्या घरचे मला म्हणतील कशाचा डाक पाडा तुम्ही. सांगावं लागन, वाटाने पोरगा घसरलं, त्याला उचललं, त्याचं रक्त लागलं म्हणीनच.
तुम्हाला जरासं कळत नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घ्यालो, पण तुमचं सांगायलो. इतकी एडपट नाही माही. तितकी एडपट असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून. एखादी संसारातली गोष्ट मनासारखी नाही झाली की माणसाला दुःख वाटते. आणि दुःख विसरण्याची जागा कोणती आहे? मंदिर. इथं आल्यावर माणसाचं मन स्थिर होतंय. याच्याकरता जितकं सजवता येईल तितकं सजवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावातल्या मंडळीच्या चपलाला हात लावून प्रणाम. विठाला विठाला सर्व गावकरी मंडळी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा या परमपावन ज्ञानयज्ञामध्ये आजच्या प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य, मी काही फारसा ज्ञानी नाही, अज्ञानी व्यक्तीकडे आजचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आलाय. माझं अहोभाग्य आहे. गावकऱ्यांच्या वतीने, तुमच्या सप्ताह कमिटीच्या वतीने कुलकर्णी देवा संपर्क करत होते. येण्याचा योग आला. मागे असंच घेतलं होतं, पण त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे तो सप्ताह थोडासा सगळी महाराष्ट्रातली बऱ्यापैकी यावर्षी येण्याचा योग आला. त्यांना कुलकर्णी देवाला धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. सगळ्यांची मला काही नाव पाठ नाहीत आणि पाठ करायला मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही तुमची. मृदंगाचार्य महाराज असतील, पाठीमागं गुणीजन, याकडीपासून याकडीपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला स्वर लावणारी ही भजनी मंडळी आहेत, वारकरी आहेत. त्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. उपस्थित श्रोते जमलेली तुम्ही. दुकान किती कोटीचं आहे त्याच्यावर गिराईक किती आहे. दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव तुम्ही श्रोता असता. म्हणून तुम्हा श्रोत्यांच्या चरणी आम्ही तुमच्यामुळे शोभत असतो. एक जण म्हणला, मला इतका सुंदर पक्वाद वाजिता आहे, तू माझ्या पुढं कोणीच बसत नाही, नदीला वाजितू का? नाही वाजिता येत. एक जण म्हणला, मला इतकं चांगलं गाता येतंय, मग पपेच माईपाशी काय? ते म्हणला तिथं गातो, पण ती बी म्हणली तुमची भनभन बंद करा. एक जण म्हणला, मला लय छान कीर्तन करता येते, लोकच बसत नाही, मग कुठं म्हशीच्या कोठ्यात सांगतो का? महाराज, पक्वाद्यांनी, गायकांनी, कीर्तनकारांनी पुढच्याचा अपमान करू नये म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी एक वाक्य लिहून ठेवले, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. समोर बसलेला श्रोता हा प्रत्यक्ष शिवशंकर आहे. मी तर कधी कधी संध्याकाळच्या वेळेला कीर्तन आटपून लवकर गाडीत बसलो, रस्त्यानं लोक दिसले की मन त्यांच्या पुढे वागते. हे आपले देव आहेत, यांच्यामुळे आपल्याला लोक तारखेला बोलवतात. तुम्हा सगळ्यांना प्रणाम करतो. रोज 7 दिवस कोणी मंडप झाडला असेल, कोणी सतरंजी टाकली असेल, कोणी पंक्तीला वाढला असेल, पाणी वाढलं असेल, मीठ वाढलं असेल, पक्वान्न वाढले असतील, भात वाढला असेल, पोळी वाढली असेल, जी काही सेवा घडली असेल त्या सेवेकऱ्याला उदंड माझ्या विटेवरच्या मालकांनी दृढ आयुष्य देव आणि पुन्हा धर्माची सेवा त्याच्या हाताने घडो अशी पंढरीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. नवल सांगतोय, काय नवल आहे पंढरपुरातल्या मालकाचं. द्वापार युगात 7व्या अवतारात जी कामं नवलाची आहेत. रावण मारणं नवल आहे हो. कोण म्हणते रावण मारणं नवल नाही? पण रावण मारणं नवल आहे, पण नाही का? एका म्हाताऱ्यानं लिहिलंय म्हणून मारलंय. एका म्हाताऱ्यानं लिहिलंय, मारायचंच लिहिलं म्हणून मारलंय. वर्तोनी दावीन नावा
रामचंद्र वागले त्यार्थी वाल्मिकांचा दट्टा होता, दट्टा आहे वाल्मिकांचा. देवा हे करावंच लागतंय तुम्हाला, म्हणून नवल नाही. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतल्या मालकाची इच्छा झाली जावाई उठवायची. जावाई मृत्यू पावला होता त्यांचा आणि पोरगी विधवा झाली. पोरगी म्हणजे सुलोचना, जावाई म्हणजे इंद्रजित, रावणाच काट्ट. पण पंढरपुरातल्या मालकाचा जावाई होता महाराज. लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू, सख्या भावाचा जावाई म्हणजे जावाई झाला ना तो. अहो गाव जावायला किंमत असते, गाव जावायला किंमत असते, फक्त त्यानं चांगलं वागावं. नाही नाही आमचे जावाईच येते पेल्याला असल्यावर, नाही नाही जावायच्या गावातला आहे, चांगलं वागलं की किंमत असते, त्याला किंमत असते. भारदस्त शक्तिशाली जावाई, साधा नव्हता हो. आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही ठुले म्हणे, आपल्याला काय माहित नाही पण दिसनच ना. तर पूर्वी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा. त्याच्या पुढं काही येऊ ते वाजीत चलत दिवा, शेळ्या येऊ मेंढ्या येऊ काही येऊ सुरू टोय 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 सुरूच राहतं. ते वैभवातली लोक असतात ना, ते मंत्र्याला एक दिवा, 222 दिवं एकट्याच्याच गाडीला. त्याचं नाव इंद्र. 222 मंत्रीपद एकट्यालाच. 17 बाऱ्या माधुन्याला इंद्रजितानं, म्हणून इंद्रजित नाव पडलं, सत्रजित नाव पडलं, इंद्रजित नाव पडलं. मारलं. कळाला आपला जावाई आहे. पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचार केला आपण याला उठवा. वाल्मिकांनी सांगितलं रामचंद्र उठिता येत नाही, उठिता येत नाही. अहो मी देव आहे, जरी असतील तरी उठिता येत नाही. मी सांगतोय ना, नाही उठिता येत, नाही उठिता आलं. लक्ष्मणजीनं महर्षीकडे बघितलं, महर्षी मुलगी विधवा आहे, नाही होती विधवा, तिलमन सतीज आहे. नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं, महाराज कशी विधवा राहील, पण नाही उठित आलं, नाही उठित आलं. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग बुडून मेलं. महाराजही तसेच होते, ते का तंबाखू खात होते, का गुटखा खात होते, का बिड्या वडीत होते. चांगला कीर्तनकार भेटला हो मला. सोप्यावर बशिलं, कुशनचा सोपा होता, असा असता तर बरं झालं असतं. कुशनचा सोपा आणि बैठकीत बिडी ओढीन सोप्याला चिजलीन पेटला सोपा. आम्ही उठून गेले होते, पोरग म्हणलं घरातून धुपन निघायले आणि मग कळाले महाराजांनी याला बिडी जिलती. ह्या महाराजाला चंद्रभागेत खडा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटल काय आराम करायला. हा सोपे पेटवायला येऊन कीर्तन करी तू, लाज वाटायला पाहिजे. याच्या तोंडात पेटलेली धुलपी हानीन, यम इकून ठोकीन तर इकून काढीन, इकून. आम्ही नीट वागायला पाहिजे का महाराज. हजारो लोक आम्हाला इकत घेऊ शकते, इतके श्रीमंत आहेत, तरी पण आमच्या पाया पडते. याच्याकरता आम्ही नीट वागायला पाहिजे. विठाला 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 विठाला. फार मोठी महाराज, किती मोठी महाराज. बाबा त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जात होता. भारताचा शिक्षण महर्षी नाही, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी महाराज. महर्षी सांदीपनी पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. आणि ह्या महाराजाचं पोरग समुद्रात आंघोळ करता करता बुडालं मेलं. उठिलं पंढरपुरातल्या मालकानं, उठिलं. मागच्या अवतारात जावई असून नाही उठिलं का. वाल्मिकाच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठिलं म्हणून मालक नवल म्हणतात. नवल के भाने नकल काळो बाचे गोडे, नकल काळो बाचे गोडे, नकल काळो बाचे गोडे. नवल के भाने नकल काळो बाचे गोडे, नकल काळो बाचे
नात्यातलं सानिध्यातलं उठिता येत नाही. इकडं गुरुजींचा मुलगा उठिला. नवल आहे, नवल आहे. एक अजून नवल सांगतो, मला सहज आठवलं. प्रभू रामचंद्राने राजा रावणाला मारलं आणि ती सोन्याची लंका घेतली आणि त्याच्या भावाला देऊन टाकली. दोन्ही अवतारात सोन्याचे गाव दान केले बरं, दोन्ही अवतारात. नवल पण वेगळं आहे, सांगतोय तुम्हाला. 7व्या अवतारात रावण मारला. 7 कोटी घर सोन्याचे होते. मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण रामायण सांगते, पाहावे पुराणी विचारू. 7 कोटी घर सोन्याचे, चाबुनंद नावाचे सोन्याचे घर. समुद्राचा वेढा आहे. हो, 16 प्रधान आहेत. काय रावणाचं वैभव होतं. 127 विद्वान आहेत रावणाकडे. 127 विद्वान, टोका टोकाचे विद्वान. ऐंशी 1000 बायका आहेत रावणाला. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आहेत. वैभवशाली रावण मारला. लंका विभीषणाला देऊन टाकली. फरक सांगतोय. द्वापार युगामध्ये एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गावात तर दोन्ही सोन्याचे येत. मग तिकडं नवल का झालं नाही, इकडं का नवल, याचा पुरावा तुमच्या पुढं मांडतो थोडासा. जास्त काय अडचणीत हात घालणार नाही, विचू निघत असते. कळेल, रुचेल, पचेल असं बोलत जाऊ. मला नाद नाही लय तिंबायचा. उंडा जितकं पाणी घ्यायचं तितकं घेत असतो. लय मग पाणी टाकलं ते धिडे करायचे काम होत असतो. आकारात टाकलं पाहिजे. अर्बुजादी क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. तर गाव बांधायला पाटील ते विश्वकर्मा महाराज. विश्वकर्मा महाराज पाटील त्यांनी निरोप केला, प्रभू एवढं एवढं सोनं शिल्लक राहिले, काय करावं महाराज. एका पवित्र वारकऱ्याला दिले. लय वारकरी मोठा आहे हो महाराज. वारकऱ्या इतका ब्रह्मवेत्ता पण मोठा नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नय नामधारका बरोबर. इथं तर ब्रह्मवेत्ते 4च. इथं अपरंपार म्हणले. शुक याज्ञवल्क दत्त शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. 4च. पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी एकत्रित आले तर एका वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. एका वारकऱ्याची इतके मोठे आहेत आपण. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याच्याही पलीकडचा एक पुरावा आहे. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जनाबाई म्हणतात, पंढरपूरच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर, कपाळ नाही पायावर, पायच त्याच्या डोक्यावर. इतका वारकऱ्याचा दर्जा मोठा. पुन्हा एक वाक्य आई साहेबाचं. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे, त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ.
आणलाय महाराज, पण त्याच्या पायावर माझं कपाळ पडावं. इतके वारकरी मोठे. गाव सोन्याचं दिलं याच्यावर सांगते. नवल सांगायलो. नवल आडनाव नाही बरं, ख्याती सांगायलो. पंढरपुरातल्या मालकाची ख्याती. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. पोटासाठी एक जण मागू लागलं. टाळी वाजून मागायचं. त्याला आपल्या या भारतीय संविधानात त्याला एक नाव आहे, तृतीयपंथी. आणि तो तृतीयपंथी मुलगा याच्यासारख्या वयस्कर वारकऱ्याच्या जवळ आला. त्या काळातल्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं, बाबा तू काय नाराज होऊ नकोस. जरी देवानं तुला पुरुषार्थ दिला नसेल तरी पण देव तुला स्वीकारतोय. पण तू मग ऐकून भजन कर. आणि भजन केलं त्यानं. भजन केलं. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. सकाळच्या काकड्यात अभंग आहे महाराज. नाव आहे त्याचं सकाळच्या काकड्यात. एकदा शिंगणापूरला वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांची भेट झाली. श्रीमद भागवत कथा होती तिथं. आणि त्या कथेवर विवेचन करायला मी होतो. भागवत सांगण्यासाठी मी तिथं होतो. मुक्कामाला आले बाबा. मी तिथं थांबलो. चला म्हणलं बाबांचं सानिध्य भेटतंय. सकाळी उठले. पुढच्या यजमानाला दुलडीभर फुलं मागून घेतले. आणि सकाळच्या काकड्यातली 5-7 अभंग काढली. नाव निघलं की समोर पांडुरंगाच्या पुढं फुल टाकायचे. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू असे प्रत्येकाला नाव. तर मला म्हणले, बाळूबुवा. म्हणलं जी बाबा. हा कोण आहे माहित आहे? खोदू आणि दादू कोण आहेत माहित आहे? म्हणलं मला अगोदर थोडंसं माहीत होतं, पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण कशाला माहीत म्हणायचं. एमडीकडे पोट दुखायला म्हणून गेलं. एमडीने विचारलं काय दुखायलं? तितकंच म्हणायचं पोट दुखायलं. त्याला कशाला सांगायचं मी काल वाळकं खाल्ले होते. ते एमडी आहे ना, ते तपासीन ना तुला सोमळ्या. तू कशाला येडवाणी करायला? आणि जर तुला वाळकानं दुखायलं मग तिकडंच 2-3 पुड्या पिसवाड्याच्या आणि जाय उसाच्या कणाला तांब्या घेऊन. तू कशाला आला एमडीकडं? एवढ्या मोठ्या महात्म्याला कशाला म्हणायचं आपल्याला येतंय म्हणून? मोठ्या माणसाच्या पुढे शांत राहायला पाहिजे. मला म्हणले, बाळू हा तृतीयपंथी. तरी पण मी फुल टाकले का? हा पंढरपुरातल्या मालकानं गळ्यात बांधलाय. आणि ज्याला पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलंय आपल्याला तो नाही सापडत त्याच्या बुटाच्या पाया पडावं. वक्ते बाबांचा शब्द आहे. मला सांगायचं काय, तृतीयपंथी असताना सुद्धा वारकरी संप्रदायात आला. आज या पवित्र देशातल्या प्रत्येक वारकऱ्यानं जर काकडा केला तर त्याच्या नामाची आवती टाकावंच लागते. इतका वारकरी मोठा आहे. मग अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव बांधून दिलंय. नवल सांगतोय. नवल सोनं उरलं. पंढरीतल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विश्वकर्मा महाराज मसनवाटा सोन्याचा करा. आणि मसनवाटा सोन्याचा केला. आपल्या मसनवाट्यातली पण इंगल कापून नेते तर म्हशीच्या कोट्याला लावते. वाऱ्यान पत्र उडाले दोन्ही म्हशी मेल्या. मसनवाट्यातले इंगला आणतो सुंबळ्या. आणि त्याचं नाव पुन्हा शाहूराव. म्हणलं काय नावाचा नाच रे. मसनवाट्याची इंगल कापतून नाव तो शाहूराव. वा वा वा. त्याचा भाऊ धर्म बाप्पा. आणि त्यो ताराच्या पिळण्या घ्यायला पुन्हा. हो नाही तहाच पॅरेलिस याचा त्या हाताला. नाव धर्म. आणि मसनवाट्यातली इंगल कापून म्हशीच्या वरी टाकले. तुला यम इतका हानीन सोमळ्या. ते इंगल गरम करू करू हानीन तुझे कपडे काढून. सोन्याचा मसनवाटा हो. काय नाविन्य. दृष्टांत संपला. नवल याच्यातला ऐका. विभीषणही भजन करीत होते.
आणि सुदामदेवही भजन करीत होते. दोघायला गाव सोन्याचे दिले, पण 7व्या अवतारात नवल नाही, इकडं नवल आहे. त्याचा पुरावा सांगतो. विभीषण भजन करत होते कशाहून? प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे. सुदामने अग्नी झाला शीतळ, अग्नी झाला शीतळ, अग्नी झाला प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाचे, नामाचे. ज्यावेळेला लंका जाळली, अख्खी लंका राग झाली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापी सबळ नामाचिया. वेगळ्या प्रतीतला अभंग. एक शपथ पुरावा सुद्धा मी पाहला. आग लगी लंका में हलचल मचाई, रे विभीषण की कुटिया कैसी बचाए रे, कैसे बचाए. अख्खी लंका जळाली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापे सबळ. मालक सांगतात तो राम नामाचं भजन करीत होता. त्या अर्थी विभीषण सुद्धा भजने वारकरी. मग वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं, पण घेऊन कोणाचं दिलं? त्याच्या भावाचं. मोठा मारला लहान्याला दिलं. एक महाराज चाललो होतं, भजन केलं, लोकांनी जेवारी दिली, 4-5 पायला डोसक्यावर घेऊन चाललं. त्या महाराजाची जेवारी लुटली, मुंजे घातली. नाही मुंजे मारायचे का? पटापटा पटापटा आहे का नाही? मुंजे नाही, ज्यानं घातली ते. म्हणजे कशाला बिचारे, त्याचा काय दोष, कुठून आणलं काय आणलं ते. बरं, रावण काय भजण्या नव्हता का? रावणाच्या भक्तीचं टोकाचं वर्णन करत मी रावणाला मोजित नाही. का माहितीये का? रावण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका चुकीमुळं बेदखल केला. रावणाला 80,000 बायका होत्या, तरी एका पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं, म्हणून वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला. हे पाप संप्रदाय स्वीकारित नाही आपलं. पराविया नारी रखुमाई समान, मानिले धन कायवेची. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष माय म्हणलं, आपल्या बँकेतले पैसे जळत का? ठण 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 ठण. किती सोपा परमार्थ आहे, इतका सोपा परमार्थ, इतका सोपा. एक जणानं ऊसाची मुळी विकत घेतली, तर मी म्हणलं एवढी मुळी कशाला? तुम्हाला दात नाही, म्हातारीला दात नाही, आणि पोरं पुण्याला राहते, म्हणजे आता दात नाही म्हणल्या ऊस खाता येत नाही. नाही म्हणले महाराज, ही मुळी मला कांडे करून लावायची. म्हणलो लावायची? एका मुळीनं काय होतंय? काय नाही म्हणले, एक वाकान होतंय, एक सर होती लांबणीची, आणि लावायची. आणि मग काय नाही म्हणले, मग काय करायचं माहितीये का? मग एक चरक आणायचं आहे. कशासाठी? रस प्याला. काय येडगळेस म्हणलं तू, हा धोत्राव इन करायलास तू. त्याच्यापेक्षा 20 रुपये घेऊन जाय आणि एका तांब्यात 2 रसाचे गिलास टाकून आण, म्हातारीला देईन तू पी, आणि उपर तोंड पुसून घे पुन्हा. कशाला इतका आगावपणा करायला? आगावपणा नाही हो. इकत घेऊन रस प्यावा का नाही? त्याच्यासाठी चरक आणला. बरं ठीक आहे, तू गुऱ्हाळ लाव, गुळ काढ, मग तरी नाही म्हणला, फक्त रसासाठीच चरक.
हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला नाही हो. म्हणजे जमीन 3 एकर आणि येठण 28 किलो हो. गावातल्या 11 वाऊत झुप अडचणीत जायचं नाही. आपला संप्रदाय इतका सोपा आहे. नियमाच्या चौकटीत वाजलं की पंढरपूरला नाही गेलं तरी पंढरपूरला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. हे पुढं बसलेलं ही सगळी कंपनी महादेवाला बेल वाहत्यात, पाणी वाहत्यात, मंदिर कोरडं होत देईन. परवा दिवशी एक माणूस मेला फरचून पाय घसरला, मोरडी पिंढरी त्याची. म्हणलं कसं काय नाही दिसलं. ते म्हणले ह्या पाणी सांडायल्यान हो. आणि आधी त्याचीच बायको पाणी टाकून गेली ती. काय पुण्य लागलं असं हाय का हिनं ओलं केल्यामुळं म्हाताऱ्याचं तंगडं मोडं. काय हिला जिथं जरी चंद्रभागेत सोडलं तरी हिला चंद्रभागा घेईन का? माश्या तर नाही खाच्या तिला. हिला खाल्ल्या होत्या माश्या मरत्यान माश्या. काय येड्यावानी काय काम. आम्ही शेजारी 2 झाडं लावले ढवळ्या फुलाची. आमची महाराजीन आता तिला नका का हरिपाठ पाठ नसन पण महाराजाची बायको महाराजी नसणं. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का. जिच्या नवऱ्याला इतकं पाठांतर तिला हरिपाठ कस काय पाठ नसेल. पण हे तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं. पण तुमच्या बायका दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला आणि एके दिवशी महादेवावर ते मधात ते कुंडी होतं आणि त्या कुंडीत पिवळं फुलं होतं आणि ते महादेवाला व्हायला. अगं म्हणलं आपल्याकडे पांढरी फुलं येतं. भगवान शिवजीला पांढरी फुलं आवडतात आणि तू पिवळं. बाई मी उठायच्या आधी शेजारनी चटत नाही आल्या. आता शेपुड्याचाच अवतारण. म्हणजे दुसऱ्याचे फुलं चोरून आमच्या इथं नाहीत बाबा. मी दुसऱ्याचं सांगायलो. जी बाई दुसऱ्याची फुलं चोरून महादेवाला वाहती फुलं वाहिल्याचं नाही, गौऱ्या अंगावर टाकल्याचं पाप लागते. आपल्याला वाटतंय आपण परमार्थ करतो. हा त्याच्या चौकटीतला परमार्थ त्याला आवडतो. सून स्वयंपाक करत असताना नातवाचा डबा आजीनं भरायला काय होतंय? काय तिच्या कमराला येल्डिंग झाली का? मान फिरत नाही तिची? मानाली येल्डिंग झाली का? मनगटाली येल्डिंग झाली? डबा भरता येत नाही तिला. सून स्वयंपाक करताना तुळशील प्रदक्षिणा घाली ती. आणि तवरक त्या पोराची लक्झरी आली. ते बसून परतूरला गेलं. पेन्सिल घरीच विसरली, पेपर पोराच देऊन बोंबलत घरी आलं. आणि मग आजी मला म्हणली आई काय सांगायचं महाराज, नातू तसाच घरी आला. आणि म्हणलं तुला इतकं काय रडायला झालं? माय मेल्यावानी. नाही म्हणे महाराज त्याची माय स्वयंपाक करीत होती बघा न, लक्ष आहे का? पेन्सिल विसरली. म्हणलं तुम्ही काय करीत होत्या? मी तुळशील प्रदक्षिणा. म्हणलं तो पोरग नातू मोठा झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे बयान. मी तुम्हाला म्हणलं तुला माहीतच नाही किती खरी येते येऊ. हा यो गिरगावकर आहे. हा तुला वाटलं की इतका सोयीचा आहे गिरगावकर? तू अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं नातू घालणार आहे. पोराला शाळेत जायच्या टायमाला तू डबा भरणं, त्यो गेल्यावर 100-200 प्रदक्षिणा करणं तुळशीला. जे संसारात नीट वागत नाहीत का त्या कोण्यात देवाला आवडत नाहीत. तुम्ही सप्त्यात नाही 8ची 8 कीर्तन कर, तुम्ही उकडून खाल्ले तरी पुण्य नाही. नीट वागणं गरजेचं आहे. जी बाई नवऱ्याला टाइमला जेवायला देते का महाराजानं तिच्या पाया पडावं, कीर्तनकारानं तिच्या पाया पडावं. आणि जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही ती जर कीर्तनकाराच्या पाया पडली तर कीर्तनकारानं पापानं जुळून जाईल. पापानंच. सोपा परमार्थ आहे हो, लय सोपा. 35च्या आत लिहायला सांगतो. हो हो हे तो होत. वा 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 वा. यावतम ललाटम प्रपटले अर्जितम कुमकुमति जायतः सबाल्या सगर्भेशियत पोषितः ततम पुण्य कामिनी जयतुम ब्रह्मा सावित्री स्ततिवचः. हा कॉलेज मधला पुरावा आहे. कॉलेज मधला. विठाला विठाला लेकराला माय जितका जीव लावती इतका जीव जी नवऱ्याला लावती ती लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ, ती सावित्रीपेक्षा श्रेष्ठ आणि पार्वतीपेक्षा श्रेष्ठ.
या तिघींचे मालक तिचं दर्शन घेतात. 35च्या आतल्याला सांगतो. एक जण म्हणला महाराज सप्ताह सुरू असल्यावर मी घरी जातच नाही. म्हणलं बर कोण कोण आहे घरी? काय नाही म्हणलं पपेची माईन मी म्हातारी नाही त्याच्या ना आपला काही संबंध नाही. ते हाय तर ते दातरून ज्ञान पाडायला पाहिजे सुंबळ्या. आणि तू काय करायचं सप्त्यात येऊन ती भूमी अपवित्र होईन तू यामुळं. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य वारकऱ्यामुळं सांगायला बरं का, सुदामदेवामुळं. आणि इकडं बिभीषणामुळं सांगतोय. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतंय मायबापाचं दर्शन घेतलं की. इतकी मोठी ताकद आहे. हजारो काशीतल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतंय नवऱ्याचं सकाळी एकदा दर्शन घेतलं की. पडजान पहाट पपेश बापाच्या पाया सकाळी एकदा पडजा. जाऊ दे तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. एकदा पडजा हे म्हणते मेल्या आमच्या बॉम्ब टाकतो तू जातानाच मर. एकदा पाय पडत जा. इथं बसलेल्या 35च्या प्रत्येकानं वय किती बी हो दे हो मायबापाचं दर्शन घ्यायला पाहिजे. फार मोठी ताकद आहे. महाराज आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्याच्या मी पाया पडेल नवल नाही, देऊतले मालक पाया पडते. नमो त्या माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवते. चला वारकरी बिभीषणा वारकरी एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. मसनवाटा मातुड्याचं आहे. वाक्य नीट ऐका. गाव सोन्याचं दिलं महाराज. मसनवाटा मातुड्याचं आहे. पण कोणाचं घेऊन दिलं? त्याच्याच भावाचं. आणि त्याचा भाऊ का कमी परमार्थिक होता का महाराज? एक कमळ कमी पडलं एक कमळ तर स्वतःचं शिर कापून टाकलं होतं भगवान शिवशंकरावर. शिर डोक्याचं कापून टाकलं, डोकंच कापून टाकलं होतं. फार मोठी ताकद झाली. ती चूक एक त्याची हिसकून घेतली आणि याला दिली. बरं दुसरी एक गोष्ट सांगतो. प्रभू रामचंद्राला श्रुतीनं प्रश्न केला. नवल सांगायला बरं नवल. श्रुतीनं प्रश्न केला देवा तुम्ही बिभीषणाला लंका दिली किती उदार आहात. तर भगवंत बोललेच नाही, मान खाली घातली होती. तर श्रुतीने विचारलं आम्ही तुम्हाला चांगलं म्हणतो देवा तुम्ही किती उदार आहात. म्हणजे श्रुती माते ऐक ना, लंका बिभीषणाला दिली पण बिभीषणाला लंका देण्याचं पुण्य माझ्या एकट्याच्या वाट्याला नाही, ह्या शेंदूर लावलेल्याच्या बी वाट्याला आहे. कोण? मारुतीराय. मारुतीराय जर प्रभू रामचंद्राच्या पक्षात आले नसते रावण मरतच नव्हता आणि सीताई साहेब बी भेटत नव्हत्या. म्हणून एक शपथ पुरावा आहे. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. हे राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. म्हणून बिभीषणाला सोन्याची लंका दिली, एक तर त्याच्या भावाची घेऊन दिली आणि ती बी त्याच्या भावाकून घेण्यासाठी मदत मारुतीरायाची घेतली. मारुतीरायानं ही लंका देण्यासाठी किती लोक बलिले? 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ. म्हणून बिभीषण भजण्याला लंका दिली, नवल नाही. इकडं बघा आता आपल्या अभंगाचा पुरावा पाहायचा. आता नवल किती गोड आहे. सुदाम देवाला निष्ठावंत वारकऱ्याला गाव सोन्याचं दिलं, गाव सोन्याचं दिलं. उरलेल्या सोन्यानं मसनवाटा सोन्याचा केला. पण सोनं कुठून आणलं होतं माहिती? त्यालाच मिळालं तर सासरवाडीतून. सासरवाडीतलं सगळं संपलं. सत्रजित मेला, प्रशन मेला, ऋतुवर्म्या मेला, सत्रजिताची मालकीन मेली म्हणजे बायको, प्रशनाची बायको मेली, घरी कोणी नव्हतं. आणि मग हा श्रीमंतक नावाचा मनी सत्यभामा नावाची पोरगी होती, ती पंढरपुरातल्या मालकाला देऊन टाकली. पंढरपुरातला मालक जावाई केला आणि हे मनी काय करायचा म्हणून दे श्रीमंतक मनी अंदनी दे रे
श्रीमंत कमनी अंदनी. काय मंगलाष्टक गोड आहे, म्हणीनच भंगिरी आहे. दुसरंच म्हणायले, ताई ग बाई ग आणि श्रीराम तात्याचा भग्या द्वारकाबाईची संगी पुष्पाबाईची चतुरी अंतिकीची भागी. लोखंडाचं पाणी होती यम तोंडात, लोखंडाचं पाणी. असं मंगलाष्टक म्हणणाऱ्याच्या लोखंडाचं पाणी होतीन, शिशाचं पाणी होतीन यम तोंडात. महाराज, मागच्या लोकांनी संस्कृती जीवाचं रान करून सांभाळली आणि आमच्यासारख्या पांचटाईनं ती संस्कृती मातीत घालायची, यम नरकात टाकील. विठाला विठाला हे ओरिजिनल मंगलाष्टक म्हणजे त्या नवदाम्पत्याला आशिष आहेत, आशीर्वाद आहेत, आशीर्वाद आहेत. हो, ए तोंडानं जोडलेले यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला काही नाही म्हणायचं. भजन म्हणी जा माझ्या माईंनो. काही म्हणतात बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले, वाहून नाही जाशीस का? तुला भगवान शिवशंकराचे अभंग म्हणायचे तर म्हण ना. एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक बिलवदळ. नामदेवरायचा अभंग 700 वर्षापूर्वी लिहिलाय अभंग. बेलपत्रिका तांदूळ म्हणा ना अभंग, म्हणा म्हणा. काही म्हणे ती काय बाई, तुका जात्यावरले गाणे बायका नीट म्हणत होत्या येड्यावानी. आमच्यात बी आलं हे घरानं बाप्पा. राधा रंगानं दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन. आणि तो बायकोचे दागिने सोनाराची तर ठुले आणि राधेल कशाला गोंडे लावायला, तू हिलात लाव ना. काही म्हणते काही बी काही बी. गवळणीच्या घरी देव गेले आणि वापस आले. आईने विचारलं कुठे गेलता गवळणीकडे, घरी नव्हती. हो, लगेच एक जणांप्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. अरे गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून काऊन नाही गेला, मेसेज टाकून जायचा असतं तो, फोन जळालता का? नरका जाणे चुकेना नाही म्हणायचं. हे नाही, आपल्याकडे किती गाथे आहेत, किती पुराण आहेत, किती शास्त्र आहे, काय वेदाची रचना आहे, ह्या गोष्टी बोलत राहायच्या. विठाला 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 निष्ठावंत वारकरी मसनवाटा सोन्याचं केलं. लग्नात आलता तो म्हणी. देवानं विचार केला सासरवाडीतला आलंय ना, एकट्यानं नाही खायचं. मग काशीला मणी पाठीला, तिथं अन्न सत्र केलं, अक्रूर घाट बांधला, अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, मणी अक्रूराला जो द्यालता. आणि उरलेलं सोनं भांडारगृहातून बहीण श्रीमंत केली, बहीण श्रीमंत केली. आजोबाला श्रीमंत केलं. मामा तर फोकलाच होता, कंस मामा होता, हा फुकला. आणि कंसानं चुकीचं वागल्यामुळं राज्याची दानादिन झालती. उग्रसेन महाराजाला पुन्हा श्रीमंत केलं आणि उरलेल्या सोन्यात वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं. दिलेलं सोनं परत आणायचं नाही म्हणून मसनवाटा सोन्याचा बांधला. कोणाच्या सोन्यावर बांधला? घरच्या. बिभीषणाला सोन्याचं गाव दिलं. कोणाचं? त्याच्याच भावाचं. मदत कोणाची घेतली? वानरांची. इकडं गाव सोन्याचं दिलं वारकऱ्याला, मसनवाटा सोन्याचा. कोणाचं सोनं? स्वतःचं. म्हणून मालक म्हणतात त्याला नवले. नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे
बार कुमाई हो पार कुमाई हो बार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नवलच आहे. कोण भारतात अशी बाई आहे की जिला 8 वर्षाचं पोरग जन्माला आलं? एकच, फक्त देवकी. ते द्वापार युगात, म्हणून महाराज नवल. कोण अशी बाई आहे तिचं पोरग झाल्या झाल्या बोललं? हे एकटच बोललं, म्हणून नवल आहे. कोण अशी बाई आहे की तिचं पोरग झाल्या झाल्या बापाला बोलते मला तिकडे घेऊन जा म्हणते? हे एकटच. प्रत्येक गोष्टीत नवल महाराज, प्रत्येक गोष्टीत नवल. बाबा मला इथं ठेवू नका. कुठं न्या हो? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, घेऊन जा. उचलिला कमळापती पायीची वंदने गळती. भगवंताला उचलून घेतलं. बाहेर आल्याबरोबर वसुदेवांच्या डोक्यावर जगन्नाथ आहे. वसुदेवांच्या डोक्यावर गोपीनाथ आहे. गोपींचा नाथ गोपीनाथ. पण वसुदेवाच्या डोक्यावर काय होतं? ज्याच्यात कृष्ण ठेवलाय, जो जगन्नाथ ज्याच्यात ठेवलाय, त्या डोक्याच्या आणि देवाच्या मधात कोणतं पात्र होतं? टोपलं, दुर्डी, सूप होतं. सूप सूप. काय झालं माहितीये का? तुम्ही झालात चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसनन घरा पुढे गाडी लावल्यावर हवा राहीन. हा किती काले ऐकायचं तरी मेळ लागत नाही. सूप होतं सूप. त्या सुपात जगन्नाथ आहे आणि वरती शेषानं फणा धरला. पाऊस अमृताचा पडत होता. हट म्हणले, अजाजित परमात्मा आहे. अमृत काय करायचं? यमुना तुडुंब भरलेली आहे. वेळ रात्रीचा आहे. दोन्हीतला फरक सांगतो. 7वा अवतार हा दुपारी प्रगट झाला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. माध्यानाशी दिनकर. बरोबर सूर्य वरच्या एका रेषेत आहेत. थोडे स्थिर झाले भगवान सूर्यनारायण आणि इकडे प्रभू रामचंद्र प्रगट झाले. प्रगटला प्रगटला राघव. पण माध्यानाशी दिनकर. इकडं दिनकर नाही, बरोबर मध्य भागात चंद्र आहे. तो गा निशापती प्रगटला. अष्टमी तिथी आहे. इकडं
इकडं नवमी तिथी आहे, अवतार मागचा नवमीला आणि अवतार पुढचा अष्टमी. क्षय स्थितीत अवतार, हा वृद्धी स्थितीत अवतार. तो दिवसा हा रात्री, अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता म्हणून रात्री जन्माला आले. त्याचं कारण होतं सज्जनांनो. रात्री जन्म का घेतला? चंद्राला आनंद वाटावा, कारण भगवान हे चंद्रवंशात जन्माला आले. चंद्राला एक पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव होतं बुध. तो बुद्धी प्रगल्भ होता, याच्याकरता त्याचं नाव बुध ठेवलं होतं, बुध. आणि हा बुध नावाचा मुलगा, बऱ्यापैकी चरित्रे पुरुरवा वगैरे 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 विला या सगळ्या गोष्टी बघ. तो कसा जन्मतो, वंश कसा वाढला, त्याला चंद्रवंश म्हणतात. प्रभू रामचंद्र जन्माला आले, ते नक्षत्र सांगता येईल? नुसत्या उड्या मारायचा नाद आहे आपल्याला. जाऊ द्या, मी तरी कशाला सांगू, रिॲक्शन येईल तुम्हाला सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले ते नक्षत्र रोहिणी. इथून गेल्यावर ज्याच्याकडे भिताडासारखा मोबाईल आहे त्याला गिरगावच्या बाळाची शपथ, रामायण काढा, नक्षत्र तपासा. तुम्हाला याच्याकरता सांगतोय, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही जितके येडेवाणी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील. आणि तुम्ही गाणे ऐकल्यावर गावाला कुलूप लागन, गावाला. कारण चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा महाराज अर्धा हरामखोर असतोय. चुका सहन करणारा अर्धा हरामखोर असतोय. विद्वत्त लक्षात ठेवलं, वाखानी जा, गरज आहे. प्रत्येक बाईला माहीत असावं प्रभू रामचंद्र कोण्या तिथीला जन्माला आले. नातवाला काय सांगशील, नातीला काय सांगशील? मग हे तुमच्याकडे सांगायला भांडवल नाही म्हणून त्या मालिका पाहिल्यात. हातात कोंबडं द्यायचे आहेत ते बटनाचं. त्या का रामायण पाहतात का भागवत पाहतात का महाभारत, ह्या बी म्हणतात माय ती लाव ग मालिका. तिनं नाही का ते बायकोनं त्याच्या थुतरीत आणलं, ती मालिका लाव. पाच जण चांगलं बघत जा, काळ गोड आलाय. नशिबाने तापून आपण चांगल्या काळातली माणसं, चांगलं बघत जा. चला, रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला का? चंद्राला 27 पत्न्या महाराज, त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती. आणि देवाच्या 12 आईपैकी एक आई बी रोहिणी होती. मोठी माणसं किती साधन साध, म्हणजे किती महत्व साधतात लक्षात ठेवा. की देवकीला पुत्र झालाय, पण रोहिणी नक्षत्रावर जन्माला आलाय. एका आईचं नाव रोहिणी आहे. आणि चंद्रवंशात जन्माला आलाय, त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी आहे. त्याला बायका 27 होत्या. चंद्राला पत्न्या किती? 27. चंद्राच्या ज्या 27 पत्न्या आहेत का, ते मुलींची नावं ठेवीत जा. नक्षत्रांची नावं मुलीची ठेवली पाहिजे. त्याच्यात 4-2 नावं जरा म्हणायसारखी नाही तर तितके नका ठेवू जाऊ, पण बाकीची ठेवत जा ना. पद्यशुद्धातला फरक सांगतो. शिवपर्व काळावर जर मुलगी जन्माला आली असेल, द्वादशीच्या 30 पर्व काळात शिवयोग असतो, आमोशाला एक शिवयोग असतो. या काळात जन्माला आली असेल तर हरप्रिया नाव ठेवायचं मुलीचं. एकादशीच्या पर्व काळाच्या अलीकडच्या 6 दिवसात जन्माला आली असेल तर हरिप्रिया नाव ठेवायचं. काय गोड नाव आहेत, किती गोड नाव आहेत. एक जणाला पोरग झालं, म्हणलं नाव कोण ठेवीन? नाही महाराज ते आम्ही आधीच ठरले. म्हणलं म्हणजे कोण ठेवीन? नाही ते पोराची आंटी ठेवीन. आणि आंटीनं सासू जाळून मारली होती. आणि हिनं पुतण्याचं नाव ठेवल्यावर पुतण्या काय कसा जन्म त्याचा विचार करा ना. विद्वानाला विचारी जा, सात्विकाला विचारी जा. मोबाईलचे बटणं दाबले, नाव काढले की आपलं काही ठवाचे. बघा ना, परतूरमध्ये पहा, जालन्यात पहा, सातवण्यात पहा, शेलूत पहा, तुमच्या परिसरातल्या खेड्यापाड्यात पहा, एकही मुस्लिम बांधव चुकीचं नाव ठेवत नाही त्याचं. एकही चुकीचं ठेवत नाही, एकही चुकीचं ठेवत नाही. का? ते बिचारे धर्माला सांभाळून जगतात माणसं. गरीबातला गरीब मुसलमान बांधव तर श्रीमंतातला श्रीमंत मुसलमान बांधव आपल्या नावाची व्याख्या सुद्धा चुकू देत नाही.
आपल्याकडे जसे जसे पैसे आले का तसा तसा संस्कृतीचा आपण चिखल केला. जशा म्हशी बोंगळायल्यात आणि बोंगळलेल्या म्हशी वांग्याला फुलट होत नाहीत, मिरच्याला फुलट होत नाहीत, ऊसाचं झाड उभट होत नाहीत, कापसाला बोंड होत नाहीत. त्या काय हिशोबाने पळत असतात का? असं नाही बोंगळायचं आपण कुठं पण, नाही चुका करायच्या. कशाला सत्य करायचे? महाराज श्रीमंत करायला का? आणला खपक्या महाराज, त्याला खपक्या पाकिट दिलं, त्याची काशी तुमची वानारसी. कशाला करायचा सप्ता? आपल्याला कोणातरी गुण यावा. प्रत्येक सप्त्याच्या काल्याच्या दिवशी 5 बायकांना तंबाखू सोडायची, तर सप्ताला फळ आलं समजायचं. करायचा कशाला सप्ता? कशाला करायचा? 5 तरी पोरांना माळी घालायच्या, 5 तरी पोरांना माळी घालायच्या. राजे हो, माळ घातल्यावर श्रीमंत होते असं नाही सांगणार, पण आहे ते बापाची प्रॉपर्टी सांभाळायची ताकद येते, समाजात जगायची ताकद प्राप्त होती. लक्षात ठेवा. घाली जा माळी. एक विनंती करतो तरुणांना, मोटरसायकली हिशोबात पळी जा. जाता जाता पोरग वाचले आता एक येताना. परीक्षेला चाललं होतं लेकरू, तरुण पोरग सोन्यासारखं ह्या खडखडीहून पळत होतं. मोबाईल चालू मोटरसायकलवर उचली जाऊ नका राजे हो. मी लवकर येत होतो म्हणून गाडी माझी उभी केली पुलावर आणि पायी चलत होतो. माझ्या डोळ्यानं पाहिला तो अपघात. मी उचललं त्याला, माझ्या गाडीत बसलं, गाडी शिवला पाठवून दिली. मी मोटरसायकलवर इकडं आलो. परीक्षेला जात होतो पोरग, परीक्षेला. घरच्यांना वाटत असेल पोरग परीक्षेला गेले, तो मधले असते ते ठीक आहे, त्याला बाकी अंगाला खूप मार आहे, पण त्याच्या डोक्याला वगैरे काही मार नाही. आपल्याच परिसरातलं लेकरू. गाडी समोर एका शेतकऱ्याची, त्याच्या पिंढीला लागले, त्याची गाडी चुरा झाली गरिबाची. म्हणून जीवन अमोल आहे राजे हो. आपल्यासाठी कोणीतरी घरी वाट पाहतंय, आपल्यासाठी कोणीतरी आयुष्य घासतंय, आपल्यासाठी कोणीतरी जीवाचं रान करून संपत्ती कमवतंय. घरच्या लोकांची जरी अपेक्षा ठेवा, त्यांच्या आनंदात माती नका टाका जाऊ. ह्या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत राजे हो. जपा जीवन, जपा जपा. अमोल जीवन आहे, अमोल जीवन आहे. काय सांगत होतो? रोहिणी नक्षत्र. वा वा वा, काय आदर हो. भगवंत ज्या वंशात जन्माला आलाय त्या वंशातल्या लोकांचा आदर करावा, याच्याकरता रोहिणी नक्षत्रात जन्माला आला. तुम्ही आदर करत जा माझ्या माईंनो, करत जा आदर, कदर करत जा आदर. एक शिका फक्त टिकल्यावाल्या बायकांनी, 35च्या आतल्या पोरायनं एक शिका. बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं, ए राम, म्हातारं मंदिराकडे असलं तर पाठवून दे रे. बापाला म्हातारं म्हणतो सुंबळे, जिबेला किडे पडतील हरामखोरा तू. एका म्हाताऱ्याला बोलायला गेलो, वारकरी बाबा बोलायला गेलो. वारकरी म्हातारं होतं, बाजेवर बसलं. हे घरात चांगलं वागणं याचं नाव सप्ताह आहे. घरातल्या लोकांशी नीट वागणं याचं नाव पंढरपूरची वारी आहे. हीच काशीतल्या मालकाची वारी आहे. हीच ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबांची वारी आहे. घरातल्या लोकांची चांगलं. म्हातारं बाजेवर बसलेलं, उठून बसलं. आलात महाराज? हो. नमस्कार केला. वारकरी म्हातारं होतं. मी पाया पडलो, खुर्ची बसायला टाकली, बसलो. सुनबाईनं चहा आणला. म्हातारी पायथ्याकून खाली बसली, घोंगडी टाकलेली होती, खुर्चीवर होती. पण महाराज, टिकल्यावाल्यांनो एक लक्षात ठेवा, जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पित नाहीत. आणि जरी पेण्याचा योग आला तर तोंड भिंतीकडून चहा पितात. आजही जुन्या बायकांची पद्धत आहे. इतकी श्रीमंती आहे माझ्या महाराष्ट्रातली, या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत आहे, इतकी श्रीमंत आहे. चहा 2 कप आला. मी घेत होतो त्यावेळेला चहा. मी चहा घेतला. म्हणलं घ्या बाबा. नको म्हणे महाराज, चालता येत नाही, उचलून न्यावं लागतंय, लघुशंकेचा त्रास आहे. घ्या. घोटभर घ्यायला लावला. चहाचा आग्रह नाही केला पाहिजे, पण दूध होतं त्याच्यामुळं केला लावला. मी म्हणलं बाईला चहा. सुनानं काय म्हणावं महाराज? महाराज म्हातारी चहा एकदाच घेती.
किडे पडतील त्या तोंडाला किडे, नाचकांडानं काढता यायचे नाही इतके किडे बळा 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 मेलेल्या जनावराला होतेत का असे तुझ्या तोंडात किडे पडतील. सासूला म्हातारी म्हणती आणि तू काळे केस आहेत तो रक तुला फुकून द्यायचंय का? तू नाही म्हातारी होणार का? किती चुका आहेत. जी रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जीव लाईत नाहीत ते तुम्हा आम्हाला पाणी देतील याची अपेक्षा कशाला करता? ठीक आहे बसा म्हणलं ताई. तिला माहित नव्हतं बाळा किती रगिले म्हणून. तिला वाटलं गळ्यात माळ गिळे पांढरे शिबीत कपडे आपण पाया पडून याला 100-200 द्यावा. हां त्या इसपटीनं माय इथं उतू आले मी कशाला तू हे घेऊ 100 दिल्यावर नाही म्हणत नाही म्हणा. पण मी म्हणलं बाई ताई म्हणलं तिला किती जमीन आहे? 27 एकर आहे. 27 एकर जमीन आहे. म्हाताऱ्याला विचारलं बाबा तुमचं लग्न झालं तेव्हा जमीन किती होती? 2.25 एकर होती. मग लग्न झालं त्यावेळेला 2.25 एकर आणि 27 कशी केली? काय सांगितलं म्हाताऱ्यानं? गिरगावकर महाराज 5 गावात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती. 5 गावात 15-15 दिवस महिना कडबा वळईत पडू देत होते पण वळई माझ्या हाताने रचित होते. पडत्या पावसात वळईत पाणी जात नव्हतं अशी पूर्णी दाबणार म्हातार. बाबा त्या वळ्याची ज्वारी इतकी येत होती इतकी ज्वारी येत होती 5-25 पोतडे 30-40 पोतडे ज्वारी साचली की बिटाला नेत होतो. पैसे सासून 2.25 एकरची 27 एकर केली. ऐकिलं म्हाताऱ्याचं. ती तुटलेल्या जिबीची सून तिथंच बसलेली होती हलकट. सासूला म्हातारी म्हणली ती नालायक चुडेली तिथंच होती बसलेली. सासूला विचारलं बाई दादाने इतकं काम केलं तुम्ही काय केलं? महाराज 2.25 एकर रानात बाईत लागू दिलाय. एकटीनं 2.25 एकर रान खुरपिलं. सकाळी 7ला जात होते मालकाची भाकर करून 10:30 वाजेपर्यंत घरचं रान खुरपायचं आणि 10:30ला शेजाऱ्याच्या रानात रोजानं खुरपायचं. अख्खा संसार धकीला. मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि 2.25 एकरची 27 एकर जमीन केली. इतक्या कष्टानं सासू सासऱ्यानं आपल्यासाठी संपत्ती कमवावा आणि त्या पवित्र देवासारख्या सासू सासऱ्याला हलकट सुनानं म्हातारं म्हणावा. लाज वाटायला पाहिजे. लाज. कशाला कीर्तन ऐकायची? कशाला महादेवाला पाणी घालायचं? कशाला तुळशीला येडे घालायचे? काय अर्थ नाही गोष्टी करणं. संसारात चांगलं वागणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. आमच्या घरी मी सहज एके दिवशी मनोगत विचारलं. मला आई आहे माझे वडील 90ला गेले. पोरायच्या आईला म्हणलं तू अगोदर आंघोळ करत नाहीस? तिने सांगितलं मी अगोदर आंघोळ केली आणि बाईनं आंघोळ नंतर केली की बाई माझी साडी त्याच्या लुगडे बरोबर धुत्यात. मला ते बरं वाटत नाही. त्याच्याकरता मी बाईची आंघोळ आधी होऊ देते आणि माझी झाल्यावर बाईची लुगडं धुते. तो परमार्थ सफल आहे. जाऊ द्या आपली बायको जर आपल्या आईला जीव लाईत असेल तर याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ तरी कोणता करायचा आहे? कशाला करायचा आहे? आपल्या आईवडिलासारखा देव जगात कुठं नाही माझ्या माईनो. एक लक्षात ठेवा विनोदाव घेऊ नका. 72चा दुष्काळ पाहिला असेल तुम्ही महाराज. पटक्यावाल्या बाबांनी पाहिला असेल. तुम्ही पाहिला महाराज. तुम्ही पाहिला 72चा दुष्काळ. हो मिलू खाल्ले बरबडे खाल्ले. हो 35च्या आतल्या तरुणांना सांगतो मी सुद्धा तुमच्यापेक्षा 5-4 वर्षानं मोठा आहे. माझं 42 आहे. महाराज आता शेळ्या खात नाहीत. त्या बरबडावर पिला. हो लोकांनी बरबडावर पिला.
आणि तो चढून त्याच्या भाकरी खाल्ल्या. आज जात असतील का घशाच्या आत भाकरी जात असतील का? त्या भाकरी खाऊन आपल्याला जमिनी ठेवून दिल्यात. 72च्या दुष्काळात जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या. वाक्य कळालं का? 72च्या दुष्काळात जमिनी विकून या म्हाताऱ्या जर फिरायला नेल्या असत्या तर तुमच्या माझ्या वयातल्या तरुणांना मुंबईला गटारं उपसावं लागले असते. गटारं. म्हणून घरच्या देवाचा आदर करा, ह्या मायबापाचा आदर करा, सासू सासऱ्याचा आदर करा. आजच्या कीर्तनात इतकं घ्या. चला. रोहिणी नक्षत्रावर जन्माला पूर आलेला होता. त्याशी लाविला अंगुष्ट पुर चढला आचाट. त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. पहिल्या तीराला पोचले. एक दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि यशोदेच्या मंचकावर तलकपावर भगवंताला ठेवला आणि माया घेऊन आले. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडं पहाटे गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे. आनंदी आनंदे नंदा घरी झाली दाटी सगळी वान देऊ लागलेले आहेत. नंद जिको पुत्र भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. दान केलेलं आहे, पाळण्यात घातलेलं आहे. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी. झुला झुलावो पाल नाही लावो. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी. पाळणे गाऊ लागलेले, अंगाई गायली. द्वादशीचा पर्व काळ आला आणि या पर्व काळावर पंढरपुरातल्या मालकाला बालपणात पाहण्यासाठी काशीतले मालक आले. भगवान त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि नंदजीला सांगितलंय, नंदराज तुमच्या बाळाची आणि माझी मैत्री आहे. एक पाळणा लिहिला. हे जोगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो रे. योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो रे. द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी. द्वादशीच्या दिवशी आमोशाच्या दिवशी ती बाई आली. तिला फुकून दिलं पुतना. आमोशाच्या दिवशी आली ती. बघता बघता बराच काळ गेला. भगवान यमुनेच्या तीरावर गाई वासर घेऊन गेले. तिथं कालिया नावाचा सर्प नाथून आणला. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारे. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारे. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. कालिया गोरस सुक्त गायलं, तांडव नृत्य केलं. कालियाला समुद्रात निर्वैर यमुना केली. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. एन शृंगा भयस्थितं व्याधी निरशन वितारतायां. कवलम प्रसादे रस्तुस्तते वचम गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हिने करी जवळ या.
सगळ्यांनी एकच अर्धा मिनिट हातवरी करा. आपल्याला जवळ शांती ब्रह्म नाथबाबांचं अधिष्ठान आपल्याला जवळ आहे. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. शिंके लाविले तुरे होतो तिनाले, तुम्ही वारे गोळी करे मुख पसरवणे. आवादिचा धारा झाली गळीचा कोपरा, तुम्ही वारे गोळी करे मुख पसरवणे. मने हाती धोका दिले बेटा, वारे गोळी करे मुख पसरवणे. धैला कृष्ण मने अवघाने प्रकाश, वातू एका वैष्णव विकास.